मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या 32 वर्षापासून राज्याच्या राजकारणात असून सध्या ते राज्याचे 18वे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली आहे। 2014 मध्ये पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले। तेव्हापासून ते राज्यातील भाजपचा मुख्य चेहरा बनले। 3 वेळा मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते मोदींचे वारसदार असल्याची चर्चाही सुरू झाली। एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशी त्यांनी मोठी मजल मारत राजकारणात त्यांनी अनेकांना मागे टाकलं, पण संपत्तीत मात्र त्यांच्या पत्नीनेच त्यांना मागे टाकलंय। फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीकडे जास्त संपत्ती असल्याचं त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून समोर आलंय। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर फक्त 56,07,000 रुपये असून त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर मात्र 7 कोटीची संपत्ती आहे। त्यांची चंद्रपूर मधील जमीन, नागपूर मधील घर आणि 900 ग्रॅम सोनं ज्याची जवळपास किंमत 81 लाख रुपये आहे। हे सगळं अमृता फडणवीस यांच्या नावावर आहे। देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि त्यांच्या मुलीची संपत्ती मिळून त्यांच्याकडे 13,27,47,000 एवढी संपत्ती असून त्यातील 55% संपत्ती एकट्या अमृता फडणवीस यांच्या नावावर आहे।